श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज. अध्याय 22. आर्वीच्या परमपूज्य इंदिरा गुरुआई. मी व राजेंद्रराव दिनांक 31/10/2003 ला आर्वीला गेलो. आमच्या आर्वीला जायचे अगोदर ठरलेले नव्हते. मी राजेंद्रराव यांच्याकडे गेलो असता ते स्वामी समर्थांचे सारा अमृत वाचित होते. सारा अमृत वाचित असतानाच त्यांना असे वाटले की मला आर्वीला घेऊन जावे. त्यांनी पोथी आटोपताच मला विचारणा केली, आपण आर्वीला चलता का? मी त्यांना लगेच हो म्हटले. सारा अमृत वाचताना प्रेरणा झाल्यामुळे मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही, कारण ती स्वामी समर्थांची आज्ञा होती आणि मी तर नुकताच त्यांच्या शाळेत प्रवेश घेतला होता. गुरुची आज्ञा कशी मोडणार? माझ्या गुरुची आज्ञा मोडणे शक्यच नव्हते. श्रींची इच्छा दुसरा धडा शिकविण्याची होती. आर्वीच्या आईच्या समाधीच्या दर्शनाकरिता पाठवण्याची होती. ज्या आईने रात्र जागून श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण केले होते, जी इंदिरा आई जिने श्री गजानन महाराजास स्वतः जेव घातले होते, जी स्वतः गजाननमय झाली होती, जी स्वतः सद्गुरुमय झाली होती, जी सतत म्हणत असे की माझे गुरुदेव म्हणतात, ज्या इंदिरा माऊलीने संसार करता करता परमार्थ साधला होता, ज्या माऊलीत समत्व, नमत्व व प्रेमत्व ठासून भरले होते, तिच्याकडे कुणीही व्यक्ती गेली तरी तिला ती विनमुख पाठवीत नसे. ती माऊली एवढी प्रेमळ होती की एकदा तिने पाठीवरून हात फिरवला की समोरची व्यक्ती आपले दुःख विसरून जात असे. अशी प्रेमाने ओथंबलेली आई कशी असते हे विचारायचे असेल तर माझी बहीण आशा हिला विचारा. आपल्या मुला मुलीवर तर सर्वच प्रेम करतात, परंतु ज्या व्यक्तीचा रक्ताचा, नात्याचा, जातीचा काही संबंध नसताना केवळ एका ओळखीतून ती आई होते व ही मुलगी, ती आपल्या मुलींना जेवढे महत्त्व द्यायची नाही तितके प्रेम माझी बहीण आशा हिला द्यायचे. ती तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत असे. अशी प्रेमसागर आई. नेहमी माझे गुरुदेव म्हणतात असे म्हणत ती सर्व ब्रह्मज्ञान सर्वांना सांगत असे. माझे गुरुदेव म्हणतात असे म्हणतच ती स्वतः सद्गुरु झाली, जिचे बोधवाक्य प्रेमत्व, नमत्व व समत्व. प्रेम काय असते हे तिच्याकडे पाहिले की लक्षात येते. तिचा फोटो बघा, प्रेम व वात्सल्याचे झरे झिरपत आहे असे वाटते. नम्रता तर तिला मिळालेली नैसर्गिक देण होती. स्वतःचा हट्टीपणा तिला माहीतच नव्हता. तुझे खरे तर तुझेच खरे, मी लहान तू मोठा. कुठलीही गोष्ट नम्रतेने सांगणे, राजू माझे फोटो तूच काढ रे बाबा. अरे गजानन महाराज इथे आले आहेत. बरे सांगत असताना नुसती खुर्चीवर बसून सांगत आहे असे नाही, तर काम चालू व सांगणे चालूच. हातात काम व मुखात नाम. सोबत नम्रता व प्रेमळपणा असल्यामुळे ती आई फक्त तिच्या कुटुंबाची आई नव्हती, तर तिच्या संपर्कात जे जे आले त्या सर्वांची ती आई झाली होती. ती सद्गुरु आई सर्वांना आपली वाटे. माझी आई तिला भेटायला गेली तर माझी बहीण मला भेटली असे म्हणून माझ्या आईचे स्वागत केले. तिला आलिंगन दिले. एवढ्या प्रेमाने तिला आलिंगन दिल्यानंतर कोण तिचे होणार नाही. स्वतः वयाने मोठी असून देखील लहान व्यक्तींचा ती ज्या पद्धतीने सत्कार करायची, ज्या पद्धतीने प्रेम द्यायची, ज्या नम्रतेने वागायची, सर्वाकडे जी समत्व दृष्टी ठेवायची, त्यामुळे अशी आई कुणाला बरे आवडणार नाही. परमपूज्य इंदिरा आई एकदा माझ्या बहिणीच्या फ्लॅटवर आली होती. तिला दुसऱ्या माळ्यावर न्यावे लागले होते. तेव्हा ती म्हणाली, माझ्या बाईला खालचे घर द्यायला हवे. तिला किती त्रास होत असेल. आपल्या बाईला त्रास होऊ नये ही भावना, हे जे प्रेम प्रत्येक व्यक्तीबद्दल होते, ते प्रेम त्या व्यक्तीला तिच्याकडे आकर्षित करीत होते. तिला रागवणे हे माहीतच नव्हते. ज्ञान तर अशी द्यायची की लहान मुलाला मांडीवर घेऊन जसे दूध पाजतो, सहजता तिच्यात ठासून भरली होती. सहजतेने ती कुठलेही कार्य करायची. मी हे करून राहिली आहे, हे मी केले आहे, हे तिला माहीतच नव्हते. सहजता हा तिचा वैशिष्ट्यपूर्ण गुण होता. अशा आईच्या समाधीवर जायची श्री स्वामी समर्थांची इच्छा. त्यांची आज्ञा म्हणून मी श्री गजानन महाराज यांनी जे लिहून घेतले ते पुस्तक घेऊनच आईच्या समाधी स्थळी गेलो. प्रथम लहानोजी महाराजांचे दर्शन घेतले. प्रथम दर्शनी लहानोजी महाराजांची मूर्ती आईसारखी वाटली. मी लहानोजी महाराजांचे दर्शन घेतले. बाजूला पादुका होत्या, त्याचे दर्शन घेतले. समाधी स्थान
पाण्याने धुवायचे होते. समाधी स्थानापासून काही अंतरावर एक घर आहे, तिथे आम्ही लोटाभर पाणी मागितले. त्या माऊलीने पण लगेच दिले. लोटाभर पाणी घेऊन समाधी स्थानावर आलो. समाधी पाण्याने स्वच्छ धुवून काढली. श्री राजेंद्रराव यांनी समाधी स्थानावर स्वस्तिक काढले. मला ओम काढण्याची इच्छा झाली. मी ओम काढला. वरच्या बाजूला स्वस्तिक, त्याखाली ओम, तसेच उजव्या बाजूला श्रींचे पुस्तक ठेवले. उदबत्तीचा सुगंध वातावरणात पसरण्यास सुरुवात झाली होती. सूर्यनारायण आकाशात तळपत होता. त्याचे किरण समाधी स्थानावर पडले असल्यामुळे स्वस्तिक व ओम चमकत होते. गुलाबाचे फुलं समाधीवर वाहले. श्रींचे पुस्तक लाल, स्वस्तिक लाल, ओम लाल, गुलाबाचे फुलं लाल, त्यामुळे समाधी स्थळाला लाली आली होती. सूर्य नारायण तर आईचे स्वागत करायला पहिलेपासून उपस्थित होते. आपल्या भक्ताचे स्वागत तसेच तिची होत असलेली पूजा तिचे गुरु लहानूजी महाराज बघत होते. बाजूला श्री हनुमान सुद्धा होते. ते देखील हे दृश्य पाहत होते. समाधीच्या पूजा झाली व श्री राजेंद्रराव यांनी आईची आरती म्हटली, तसेच गजानन महाराजांची आरती म्हटली. आम्ही दोघांनी आरती म्हटल्यानंतर आम्ही आपले डोके समाधी स्थानावर ठेवले. श्री राजेंद्रराव यांच्या कपाळाला बेलाचे पान चिपकले व माझ्या कपाळाला तांदूळ, चंदन, चावल, बेल की पतिया हे गजानन महाराजांचे आवडते भजन ते सतत म्हणायचे. आईनी राजेंद्ररावांना बेलाचे पान दिले व मला चावल दिले. आम्हा दोघांना आईने आशीर्वाद तर दिलाच, परंतु प्रसाद म्हणून चावल व बेलाचे पान दिले, जे की गजानन महाराजांचे अत्यंत आवडते होते. मी आईला आशीर्वाद मागितला. माझ्या सद्गुरूचे नाव माझ्या मुखात राहू दे, हृदयात खेळू दे. आई गजानन भक्त असल्यामुळे तिने सतत पारायण केले असल्यामुळे श्री स्वामी समर्थांनी पहिले स्थान पुस्तकाकरिता आई निवडली. प्रथम पुस्तक आईला वाचू दे, प्रथम दर्शन आईचे घे. आई आणि सद्गुरु माऊली वेगळी नसते. गुरुमाऊली भक्तांकरिता वेगळी असते आणि अशी भक्त जिने संसार व परमार्थ एकाच वेळाला साधला. संसार व परमार्थ असे वेगवेगळे भाग केले नाही. संसार करीत असतानाच परमार्थ कसा साधायचा हे शिकविणारी आई, श्रींनी जसे सांगितले तसेच वागणारी आई, अशा आईच्या समाधीजवळ श्री स्वामी समर्थांनी जाण्यास आज्ञा केली. ते मला शिकण्याकरता की आई काय असते, आईचे स्वरूप काय आहे, आई कोणाला म्हणावे, आई म्हणजेच प्रेम व प्रेम म्हणजेच परमेश्वर. माऊलीला प्रार्थना केली. सद्गुरूचे नाव माझ्या मुखी वसू दे, हृदयात खेळू दे. इंदिरा माते तू हा आशीर्वाद दे. संसार करूनही माते परमार्थ साधू दे. समत्व नमत्व प्रेमत्व माझ्यात वसू दे. इंदिरा माते तू हा आशीर्वाद दे. सद्गुरु माता हिने श्री राजेंद्रराव यांना बेलाचे पान व मला चावल दिले. श्री राजेंद्रराव यांना शिवस्वरूप व मला ब्रह्मस्वरूप याची आठवण करून दिली. बेलाचे पान शिवतत्व आहे जे शंकरावर वाहते व चावल हे अन्न आहे, ते ब्रह्म आहे. शिवाला ब्रह्माची गरज आहे व ब्रह्माला शिवाची गरज आहे. शिवाचीच निर्मिती ब्रह्म आहे. ब्रह्म निर्माण झाल्यावर शिवतत्वात जाण्याची घाई असते. सद्गुरु माऊली किती सहजतेने सांगत आहे. शिवतत्व व ब्रह्मतत्व श्री अनेक पाठ शिकवित आहे. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात भोते.